नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव आदित्य सुभाष वंजारी आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या आधुनिक खेतीबाडी या युट्यूब चॅनलवरती। तर आता आपण पक्षी ज्या वेळेला आपल्या फार्मवरती आले त्यावेळेला आपण एक व्हिडिओ बनवला होता पहिला। तर त्यामध्ये आपण सविस्तर अशी आपण पहिल्या दिवसाची आपण माहिती सांगितली। तर आता आपल्या त्याच व्हिडिओचा हा दुसरा भाग आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे की म्हणजे दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी आणि चौथ्या दिवशी आपण पक्ष्यांचं हे या शेडवरती आल्यानंतर आपण पक्ष्यांची काळजी कशी घेतली, तर त्याबद्दल हा सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे आपण। तर तुम्ही जरी आपल्या चॅनलला जरी सबस्क्राइब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करा। तर चला आता वळूया आपल्या मेन टॉपिककडे। तर आता मी म्हणजे पहिल्या दिवसापासूनच सांगतो की पहिल्या दिवसापासून तर चौथ्या दिवसापर्यंत आपण पक्ष्यांची काळजी हे कशी घेतली, म्हणजे एकंदरीत आपण पक्ष्यांचं संगोपन हे कशा प्रकारे केलं। तर ज्यावेळेला आपल्या फार्मवरती लहान चिक्से आले तर त्यावेळेला आपण काय केलं होतं की म्हणजे 1000 पक्ष्यांना आपण अर्धा किलो या प्रमाणात आपण पक्ष्यांना गुळ दिला होता। म्हणजे ह्या अशा डिंकरच्या माध्यमातून आपण पक्ष्यांना गुळ पाणी दिलं होतं। आणि मग त्यानंतर काय केलं आपण की 1.5 ते 2 तासानंतर आपण पेपरवरती आपण पक्ष्यांना म्हणजे ग्राउंड लेवलला आपण फीड टाकून घेतलं पक्ष्यांना। आणि मग त्यानंतर काय केलं की मग आता आला रात्रीचा टाइम, म्हणजे त्यावेळेला आपण 5 ते 6 वाजता काय केलं की पेपरवरती पुन्हा आपण फीड टाकून घेतलं। आणि मग हे जे भांडे आहे हे आपण असे भांडे पण ठेवून घेतले। हे लहान फीडर आहे तर हे आपण ठेवून घेतले, मोठे नाही ठेवले। आता व्हिडिओमध्ये मोठे येत असणार पण आपण मोठे नव्हते ठेवले, मोठे आपण 3 दिवसानंतर ठेवले होते, लहान आपण पहिल्या दिवशी रात्रीच ठेवून घेतले। आणि आपण त्यानंतर काय केलं की हे जे टप आहे तर यामध्ये आपण हॅलोजनच्या नळ्या लावत असतो। तर मग पहिल्या दिवशी आपण पक्ष्यांना प्रॉपर पद्धतीने आपण ब्रुडिंग करत असतो। पण काय झालं की पहिल्या दिवशी जे टेम्परेचर आहे तर ते टेम्परेचर म्हणजे 35.5 पर्यंत रात्रीचं टेम्परेचर होतं। तर मग आपण जरी त्यावेळेला आपण ब्रुडिंग केलं असतं पक्ष्यांना म्हणजे हॅलोजनच्या नळ्यांनी, तर काय झालं असतं म्हणजे आपले पक्षी जे आहे तर ते हिस्ट्रोकनेच मरून गेले असते। म्हणजे त्यांना म्हणजे ते हीट ही सहन झाली नसती, कारण की त्यांचं ब्रुडिंग हे जास्त प्रमाणात झालं असतं। म्हणून काय केलं आपण की ह्या टपांमधल्या आपण नळ्या काढून घेतल्या हॅलोजनच्या। आणि 200 चे बल आहे हे असे, तर हे आपल्या फॉर्म वरती म्हणजे ज्या ठिकाणी असे म्हणजे टप आहे नाही तर त्यावेळेला मधामध्ये आपले असे तुम्हाला म्हणजे 200 वॅटचे बल दिसतील, तर आपण ते चालू ठेवले। म्हणजे ज्या पक्ष्यांना ब्रुडिंग ही लागतं तर त्या पक्ष्यांनी ब्रुडिंग म्हणजे घ्यावं, तर यासाठी आपण 200 वॅटचे जे बल आहे तर ते आपण चालू ठेवले। तर मग आता येतं दुसऱ्या दिवशी, तर मग आपण पक्ष्यांना, आता हे पहिल्या दिवसात झालं, तर मग आता आपण दुसऱ्या दिवशी आपण पक्ष्यांचं संगोपन कसं केलं, तर आपण पक्ष्यांना सगळ्यात पहिले सकाळी अशा डिंकरच्या माध्यमातून आपण पक्ष्यांना अँटीबायोटिक दिलं। तर मग पक्ष्यांना अँटीबायोटिक दिलं तर पक्ष्यांना म्हणजे 5 लिटरला 1 ग्रॅम आपण अँटीबायोटिक दिलं। आणि मग काय केलं आपण की मग हे झालं सकाळचं मॅनेजमेंट। आणि मग रात्री काय केलं आपण पक्ष्यांना आपण चिक टॉनिक दिलं। यांनी काय होतं म्हणजे आता अँटीबायोटिकनी काय होतं की आपल्या फार्मवरती जे येणारे व्हायरल राहतात, म्हणजे सपोज आता पकडून घ्या तुम्ही की आपल्या पक्ष्यांना इकोला होतो, CID होतो, म्हणजे जे नॉर्मल जे आपल्या फॉर्मवरती जे व्हायरल येत असतात, मग ते व्हायरल आपल्या फॉर्मवरती येऊ नये म्हणून आपण म्हणजे आपण पक्ष्यांना अँटीबायोटिक देत असतो। आणि चिकटॉनिक का देतो आपण पक्ष्यांना, तर पक्ष्यांमध्ये व्हेरिएशन नाही राहावं, म्हणजे पक्षी हा लहान मोठा न राहावा, म्हणजे पक्ष्यांची ग्रोथ हे प्रॉपर व्हावी म्हणून आपण पक्ष्यांना चिकटॉनिक वगैरे देत असतो, म्हणजे आपण ॲनोबोलाइट वगैरे देत असतो पक्ष्यांना। तर त्यांनी पक्ष्यांमध्ये व्हेरिएशन राहत नाही, पक्ष्यांची वाढ हे प्रॉपर होते। तर आपण यासाठी मग पक्ष्यांना आपण अँटीबायोटिक सुद्धा देत असतो चिकटॉनिक मध्ये। तर मग आता तिसऱ्या दिवशी मग आपण काय केलं की पक्ष्यांना आपण अँटीबायोटिक दिलं सकाळच्या पाण्यात आणि रात्रीच्या पाण्यात आपण चिकटॉनिक दिलं। चौथ्या दिवशी पण आपण प्रॉपररित्या हेच केलं, म्हणजे आपण अँटीबायोटिक सकाळच्या पाण्यात दिलं डिंकरच्या माध्यमातून आणि रात्री आपण डिंकरच्या माध्यमातून चिकटॉनिक दिलं। तर मग आता आपण दुसऱ्या दिवशी काय केलं, परत आपण दुसऱ्या दिवसावर म्हणजे सकाळी आपण काय केलं की सकाळी पेपरवरती आपण पक्ष्यांना फीड टाकलं। आणि आपण दुसऱ्या दिवशीच रात्री सुद्धा आपण पेपरवरतीच पक्ष्यांना फीड टाकलं। आपण तिसऱ्या दिवशी सकाळी काय केलं की आपण मग पेपरवरती फीड टाकलं नाही पक्ष्यांना, कारण की काय होत असतं की हे जे आपले जे पक्षी आहे ना तर
तर हे पक्षी म्हणजे या पक्ष्यांना एक म्हणजे वरतून एक वरदान आहे की म्हणजे पक्षी काय करत असतात की पायाच्या पंजाने उकरून खायची सवय असते पक्ष्यांना. तर मग हे पक्षी काय करतात की आपण जरी तिसऱ्या दिवशी सुद्धा आपण जरी पेपरवरती फीड टाकलं तर हे पक्षी काय करतात की ते फीड पायाने फेकतात किंवा चोचीने फेकतात. मग आपलं काय होतं की आपलं जे फीड राहतं तर ते आपलं फीड वाया जातं. तर म्हणून आपण काय करतो की म्हणजे मग आपण तिसऱ्या दिवशी पक्ष्यांना फीड देत नाही, कारण की त्यावेळेला पक्षीची ही ग्रोथ हे चांगली झालेली असते. तर पक्ष्यांना म्हणजे मग तिसऱ्या दिवशी द्यायचं असतं पण आपण देत नाही, कारण की फीड हे वाया जात असतं. आपण काय करतो तिसऱ्या दिवशी आपण हे जे मोठे जे फीडर आहे हे तर हे आपण असे फीडर लावून घेतो आणि आपण काय करतो ह्या फीडरला नॉर्मल पद्धतीने आपण हे असं वर्त करतो. म्हणजे काय होतं की हे जे पक्षी आहे ना ह्या पक्ष्यांना हे प्रॉपर पद्धतीने फीड दिसतं. हे पण आपण असे नॉर्मल मध्ये म्हणजे असे वर्त करून घेतो. तर काय होतं की पक्षी आता म्हणजे मी इथे आलोय म्हणून, नाही तर मी जर इथनं गेलो ना तर ह्या याच्यामध्ये ना पक्षी प्रॉपर पद्धतीने फीड खातात. म्हणजे पक्ष्यांमध्ये काहीही प्रॉब्लेम हा येत नाही आणि पक्ष्यांची ग्रोथ हे प्रॉपर पद्धतीने होते. आणि काय करा मित्रांनो, 7 दिवस तुम्ही शेडवरती रात्री अवेलेबल राहा. म्हणजे काय होतं, का राहावं, तुम्ही 1-2 तासानंतर तुम्ही पक्ष्यांना काय करा की म्हणजे साईडने अशा पद्धतीने तुम्ही प्रिंटनी तुम्ही चक्कर मारा, चारी बाजूला असे घुमा तुम्ही. यांनी काय होतं की पक्षी प्रॉपर रित्या आपल्या निप्पलवरती जातील आणि जे आपण छोटे जे आपण पाण्याचे जे हे ठेवतो डिंकर, तर यावरती सुद्धा प्रॉपर पद्धतीने पक्षी पाणी पितील. म्हणजे पक्ष्यांची ही ग्रोथ प्रॉपर पद्धतीने होणार. यासाठी आपण 2-2 तासांनी तरी आपण पक्ष्यांना हाकलावं. तर मी तर आपण आपल्या फार्म मध्ये हेच सारं करत असतो. तर आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली तर हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि आपले असेच नवनवीन आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. तर मित्रांनो भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय, चालते मित्रांनो, धन्यवाद.